हॅलो फ्रेंड मध्ये शॉर्ट व्हिडिओ खतम होऊन जाईन का? हो यार, टाकतच नाही. मला बोलायचं आहे तुमच्यासोबत. कसं टाकीन? हां, गोष्ट कशी आहे, आता चालू झाली भाऊ IPL. आणि IPL प्रत्येक माणूस काही पाहत नाही, म्हणून व्हिडिओ टाकायचा. व असा पर्पज म्हणजे व्हिडिओ टाकायचा का IPL प्रत्येक माणूस पाहत नाही. तर ह्या साल्या मोदीनं ना त्या अंबानीनं भाऊ रिचार्जचे रेट वाढवून डायरेक्ट 350 रुपये केले. आता 299चे रिचार्ज भेटत होतं तर ते डायरेक्ट 350 रुपयाचं झालं. आता एखादी माणूस जर IPL पाहतच नसेल तर त्यानं का करायचं? एखादी 200 रुपये 300 रुपये कमवणारा माणूस असेल, 400 रुपये कमवणारा, त्यानं का करायचं? 350चं मारायचं. ते IPL पाहो का नाही पाहो, मला माहीत आहे का तुम्ही जास्तीत जास्त लोक IPL पाहतात. एखादी पाहतच नसेल तर त्यानं का करायचं? 350चंच मारायचं बिनकामानं. त्याला कामही नसन काही नसन तरी 350 रुपयाचंच मारायचं रिचार्ज. झाले भाऊ ह्या गोष्टी पटत असन तर त्यानं माहीत आहे का, कमेंट बॉक्समध्ये येऊन नाही का रप रिप्लाय करायचा. ज्याला नसन पटत त्यानं भाऊ हरी विठ्ठल पांडुरंग करायचा. काऊन की मी गेलतो आत्ता रिचार्ज मारायला, मग माही सणकली. काऊन की आपण भाऊ IPL पाहतच नाही. ते 350चं रिचार्ज बिनकामानं मारायचं कायले? कोणत्या गोष्टीसाठी? ह्या अंबानीले काय, ह्या मोद्याले काय एवढी भीक लागली का सालेल चूतमारी केले? अकाउंटच डिलीट करन का दुसरं करू दे ना. माझ्या अकाउंटवर आहेच किती 3.3 फॉलोवर, 3.3 सबस्क्रायबर. यायले का सालेले एवढी भीक लागली का? अबे दररोज या माझ्या घरी, दररोज 2 पोया चारतो सालेले भीक मागायले. त्या अंबानीला विचारतो, त्या मोद्याला विचारतो, त्या अमित शहाला विचारतो, आणि त्या देवेंद्र फडणवीसले भीक लागली असेल ना दररोज या सालेले. जेव्हा फोन करू सालेले तेव्हा फोन नाही उचले मायावाला. आता का भीक लागली? 350 रुपये रिचार्ज केलं तुटले ना. एखाद्या गरीब माणसाने एखादी IPL नसन पाहत त्याने 350 रुपये एकदमानं 299 वरून. साले एवढे भिकारी झाले का साले घरचे? माझ्या घरी या साले हो तुम्ही. आणि भाऊ तुम्हाला सांगतो, ज्याला हे रील आवडली असेल ना जास्तीत जास्त शेअर करा.